नमस्कार, मी श्रद्धा स्ट्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला आणि चमचमीत व झणझणीत खावंसं वाटलं तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। आज आपण अगदी कमी वेळेत व कमी साहित्यात झटपट बनणारी पौष्टिक, चवीला नॉनव्हेजपेक्षा भारी अशी मुगाची रस्सा भाजी बनवणार आहोत। एक ऐवजी तुम्ही 2 चपाती खाल इतकी ही चविष्ट शाकाहारी भाजी खाल्ल्यावर तुम्ही नॉनव्हेज नक्कीच विसरून जाल। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे यापुढे येणाऱ्या अशा छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील। सगळ्यात आधी आपण मुगाच्या वड्या बनवणार आहोत। त्याकरता इथे मी 1 वाटी मूग स्वच्छ धुवून दिवसभर भिजत घातले होते आणि रात्री यातलं पाणी निथळून यांना रात्रभर एका फडक्यात बांधून ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता यांना खूप छान मोड आलेत। आता हे मोड आलेले मूग मी मिक्सरमध्ये घालून घेतलेत। यात मी 1 छोटा आल्याचा तुकडा घालते, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचंय। अशा प्रकारे मी याला जाडसर वाटून घेतले। आता आपण याच्या वड्या बनवून घेऊया। त्याकरता इथे मी तेल तापत ठेवले, तर याच्या अशा प्रकारे आपण वड्या तळून घ्यायच्या। वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या बनवू शकता आणि यांना मीडियम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। या मुगाच्या वड्या तुम्ही अशाच चटणी किंवा सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता। या चवीला खूपच टेस्टी लागतात। इथे मी सर्व मुगाच्या वड्या छान तळून घेतल्यात। आता आपण ग्रेव्ही बनवूया। ग्रेव्ही बनवण्याकरता इथे मी कढई तापत ठेवले। यात मी 2 चमचे तेल घालते। तेल तापलं की यात पाव चमचा जिरं घालायचंय। जिरं तडतडलं की यात मी 1 बारीक चिरलेला कांदा घालते। याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचंय। आपला कांदा तळेपर्यंत आपण ग्रेव्ही करता लागणारा वाटण बनवून घेऊया। त्याकरता इथे मी 2 मोठे टोमॅटो बिया काढून कट करून घेतल्यात। त्याच्यासोबत मी 2 हिरव्या मिरच्या घालते, 1 छोटा आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर घालून यात थोडंसं पाणी घालायचं आणि याचं छान बारीक वाटून घ्यायचंय। अशा प्रकारे मी याचं अगदी बारीक वाटून घेतलंय। आपला कांदा सुद्धा लालसर झालाय। आता गॅस स्लो करून यात मी 1 चमचा लाल तिखट घालते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळद घालून याला परतून घ्यायचंय। मसाला तेलावर परतून घेतल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान तर्री येते। मसाला परतून झाला की आपण जे वाटण वाटलं होतं ते यात घालायचंय आणि याला सुद्धा मसाल्यासोबत छान परतून घ्यायचंय। वाटण छान मसाल्यासोबत परतून झालं की याला तेल सुटेपर्यंत झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला छान तेल सुटले। आता यात मी चवीप्रमाणे मीठ घालते, पाव चमचा कसुरी मेथी आणि इथे मी 1 चमचा चिकन मसाला घालते। तुम्ही ह्याच्याऐवजी गरम मसाला सुद्धा घालू शकता। या सर्व मसाल्यांना छान परतून घ्यायचंय। त्यानंतर ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे यात पाणी घालायचंय। इथे मी ग्रेव्ही घट्टच ठेवते म्हणून इथे मी अगदी थोडंच पाणी घातलंय। आता याला पुन्हा 1 मिनिटभर झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटले आणि याचा सुगंधही खूप छान येतोय। आता यात आपण तळलेल्या मुगाच्या वड्या घालून घ्यायच्या आहेत। यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला मिक्स करून घ्यायचंय। आपण या वड्या तळून घेतल्यात म्हणून यांना जास्त शिजवायची गरज नाही। अगदी 1 मिनिटभर हिला झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली तर्रीवाली झणझणीत शाकाहारी रेसिपी तयार आहे। 1 ऐवजी 2 चपाती खाल इतकी चविष्ट नॉनव्हेजपेक्षा भारी अशी ही व्हेज रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली हे मला कमेंट करून जरूर सांगा। अशाच छानशा रेसिपीसोबत पुन्हा लवकरच भेटू। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।